नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे कलानी चुकून दारू पिलेली असते आणि त्यामुळे आता अद्वैत तिला बाहेर घेऊन येतो. तेव्हा मात्र आता ती खूपच वेड्यासारखी करत असते. तर मात्र आता लगेचच ती म्हणत असते की आता आपण घरी नको जायला. तर आता अद्वैत म्हणतो, खरे तुझे हे वागणे नाही बरे. तर आता कला मात्र तिच्या कानातला हेडफोन सुद्धा अद्वैतच्या कानात टाकते आणि त्यानंतर त्याच वायरने त्याचे हातही बांधते. पुढे त्याला म्हणू लागते, अरे आता तरी आपले सूळ जुळले आहे. आणि पुढे ती जोरातच त्याला आय लव्ह यू म्हणते. परंतु मात्र आता तेवढ्यात त्याच्या बाजूने एक बाईकवाला पण जोरात हॉर्न देऊन जातो आणि त्यानंतर तो कानातनं हेडफोन काढतो आणि म्हणतो, काय बोललीस का तू? एकतर तू कानात हेडफोन पण टाकला आणि तो बाईकवाला पण केवढा जोरात हॉर्न वाजून गेला. तर आता इकडे कलाचा चेहरा पडतो आणि ती म्हणते, काही नाही, आकाशवाणी एकदाच होत असते. आणि पुढे तो पुन्हा म्हणत असतो, चल घरी, परंतु ती यायला तयार नसते. तर आता मात्र अद्वैतला आठवतं की तिने कसा त्याचा व्हिडिओ बनवला होता, म्हणून आता तिच्या या अवस्थेचा फायदा घेऊन मात्र अद्वैत सुद्धा तिचा व्हिडिओ बनवतो आणि ती वेड्यासारखी रस्त्यावर नाचत असते. आणि घरी नाही जायचं, इथेच थांबायचं, आणि हा सगळा व्हिडिओ मात्र अद्वैत रेकॉर्ड करतो. त्यानंतर तो कसा बसा तिला घरी घेऊन येतो, बेडवर तिला झोपवतो. परंतु आता ती झोपायलाही तयार नसते. तर अद्वैत मात्र तिला थोपटून झोपवतो. त्यानंतर ती झोपली आहे, पण मात्र आता मी कुठे झोपायचं हा प्रश्न पडला आहे. आता काय मी तिच्या गादीवर झोपायचं का? त्यानंतर मात्र तो डोक्यावर हात मारून घेतो. आधीच ही मला अशी त्रास देते आणि आज तर प्यायली आहे, काय विचारायलाच नको. दुसरीकडे मात्र आता अद्वैत तिथे विचार करत बसतो की मी आता झोपू कुठे. येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की सोहमची हळदी असते आणि सोहमला हळदी लावून झाल्यावर मात्र आता ती अद्वैतलाही हळद लावते. तेव्हा अद्वैत म्हणतो, तू एवढ्या प्रेमाने मला हळद लावली, हे काय मला पचत नाहीये बघ. तर आता मात्र लगेचच कला अजून हळद घेते आणि त्याला आता जोरजोरात हळद लावू लागते, घासून घासून. तर मात्र अद्वैतही तिला हळद लावतो आणि दोघे खूप हळद खेळतात. तेव्हा मात्र आबा म्हणू लागतात, अरे आज सोहमची हळद आहे पोरांनो, तुमची हळद असल्यासारखी काय हळद खेळता आहे तुम्ही. तर तेव्हा मात्र आता हे ऐकून सरोजला प्रचंड राग येत असतो. तर दुसरीकडे आता कला आणि अद्वैत हसतात. त्यानंतर कला मनाशी म्हणते की तुझ्या प्रेमामध्ये आज हळदीने सुद्धा अंग रंगलेलं आहे, असं ती म्हणत असते.